टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डावं या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाब. चतुर आणि सावध तोची इथे रंगलाय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपलाय आणि थांबला तो संपलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. सुरेश आणि रघुनाथ ही सलामीची जोडी मानिवली 40+ क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आय थिंक रघुनाथ सर ते पोलीस पाटील आहेत मानिवली संघाचे. आणि ज्यावेळी कल्याण ग्रामीण मध्ये KGPLच्या मैदानावरती मानिवलीची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये सर आम्हाला ॲज अ स्कोरर देखील खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. असे आपण पाहू शकतो मैदानावरती दोन धाकड फलंदाज मैदानावरती उतरलेले आहेत. सलामीची जोडी एकीकडे रघुनाथ आणि रघुनाथ यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील सुरेश. वाडेकर संघ आपले 12th मॅन एक्स्ट्रा प्लेयर सुपर सब आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतुलजी वारगाडे सर त्यांची देखील उपस्थिती त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. कल्याण ग्रामीण बेल्ट मधील एक नामांकित संघ मानिवली आणि त्या संघाचं एक ठाकड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. ओव्हरआर्म आणि अंडरआर्म क्रिकेट फार चांगल्या प्रकारे खेळतात. मी म्हणेल विशेष करून अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांचा हातखंडा फार चांगला आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. आणि यावेळेस मी म्हणेल त्यांनी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय कारण मानिवली संघ मला वाटतंय अगदी रेड हॉट फॉर्म मध्ये आहे. तर सामन्याला करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. स्ट्रायकिंग एंड वरती सुरेश पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती बॉलर योगेश तय्यार. पहिला बॉल इथे आपल्याला लाईन पाहायला मिळते खराब. वाईट बॉल. अवंतरची धाव टीमच्या टोटल मध्ये आड. संगीत धावफलकाला झाली आहे सुरुवात. श्री गणेशा झाला धावाचा. धावफलकाचा आपण पाहू शकतो इथे एक धाव ची मात्र आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून. मानिवली 40+ विपक्ष वाडेकर 40+ अशी क्रिकेटची लढाई आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जोपर्यंत क्षेत्ररक्षण करण्यात येईल तोपर्यंत आपण पाहू शकतो घेतलेली सिंगल आणि टीमची टोटल लाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1+1 अशी 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 106 एक धाव व्हाईट बॉल आणि त्यानंतर आलेली ही आपण पाहू शकतो सिंगल आणि त्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळते. रघुनाथ आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला. स्ट्रायकिंग एंड वरती पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. योगेशचा हा बॉल ऑफसाईडच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती विकेटची मोहर. पहिला मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम मानिवली 40+ या क्रिकेट संघाला. फलंदाज रघुनाथ. बॅक टू दी पवेलियन. रामाचा तो देह काय कामाचा. प्रभू श्रीरामचंद्रांचं गुणगान गाणारं संगीत आमचे DJ मास्टरच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. तब्बल 500 वर्षानंतर रामराज्य पुन्हा एकदा स्थापन झालं आणि त्यानंतर अजून एक घोषणा केली गेली ती मात्र नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून की अयोध्या तो सिर्फ झाकी आहे मथुरा काशी अभी बाकी आहे. आणि अगदी तेच आपल्याला थोड्या वेळामध्ये नक्की पाहायला मिळेल. आर्किओलॉजिकल सर्वे झाले आणि त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं भरपूर सारे एव्हिडन्स निघलेले आहेत. नाव बॅक टू द क्रिकेट मैदानावरती वन्स अगेन जाऊया. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आलेले आहेत ते म्हणजे सुभाष गायकर. पाहूया सुभाष कशा प्रकारे कामगिरी करतील. रघुनाथ यांची खेळी समाप्त झाली मात्र आता तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला सुभाष पाहायला मिळतात. टीमची टोटल धाव फलकावरती 2 आहे. वाडेकर 40+ विपक्ष मानिवली 40+ अशी लढाई. फुलटॉस बॉल जरूर होता मैदानावरती आडव्या पट्ट्याने खूप सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती असेल. बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ज्याप्रमाणे विनोद सरांनी उल्लेख केला की ज्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट करतात थोडासा 40 नंतर कॅल्शियमचा जो प्रमाण असतो तो मात्र कमी होतो. अगदी
घाम लगेच फुटतो, त्यामुळे एक तो कारण आहे. आणि त्यानंतर देखील पाहायला गेलं माणसामध्ये देखील थोडीशी एनर्जी कमी होते. कॅल्शियम फार महत्वाचं आहे तुमच्या शरीरामध्ये. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट किंबहुना कुठलीही स्पर्धा खेळत असता, क्रीडा स्पर्धा खेळत असता, कॅल्शियम फार महत्वाचं असतं. बोन्स जर स्ट्रॉंग असतील तर मात्र तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकता. जसं म्हटलं जातं की घराचे पिल्लर स्ट्रॉंग असले तर घर देखील स्ट्रॉंग असतो, त्याप्रमाणे जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम बोन स्ट्रॉंग असतील तर तुमचा खऱ्या अर्थानं शरीर देखील स्ट्रॉंग असतो. मैदानावरती आपण पाहू शकतो पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 6. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. थोडासा बॅकफुटवरती संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, तो म्हणजे मानवली संघ. थोडेसे दुःख, थोडेसे दर्द, थोडासा पीडा या संघाच्या खेमामध्ये जरूर आहे. मात्र म्हटलं जातं ये दुःख ये दर्द ये पीडा सब तेरे अंदर है, तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल के तू देख, तू खुद में एक सिकंदर है. पाहूया मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. साऊंड पोचल्यात फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. सुरेश भुईर आणि सुभाष गायकरी जोडी मैदानावरती मानवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता त्यांना सांगावं लागेल की जब मसले बडे होते तर मानवली टीम के लिए हम खडे होते. मैदानावरती तशा प्रकारची कामगिरी होईल का, हा मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर मिळालं मानवली संघाच्या माध्यमातून. तर या मॅच मध्ये मित्रांनो कमबॅक होईल. मोमेंटम फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. जर मोमेंटम तुम्ही शिफ्ट केला तर मैदानावरती छोटी धावसंख्या देखील डिफेंड होऊ शकते. इथे पहिल्या षटकाची समाप्ती जरूर झाली आहे. काय झालं यापेक्षा आपण काय करू शकतो यासाठी आपण पाहू शकतो. मैदानावरती प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती करणं गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आपण पाहू शकतो पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 6. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. संजय बॉलिंग मार्क वरती तयार. पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. संजयचा हा चेंडू चांगला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, डीप चेंडू राहिला. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान याला म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस एक मॅन्युअल पब्लिश होईल त्या मॅन्युअलचा पहिला धडा, पहिला चॅप्टर असेल अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. इथे डॉट बॉल पर्सेंटेज कमी खेळावे लागतील. म्हटलं जातं की अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मैदानावरती डान्सिंग डाऊन द विकेट, फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर आले, धक्का बसलाय. विकेटचं पतन होत असताना अजून एक फलंदाज समोरच्या आशयाला. फलंदाज सुरेश भोईर सरांची खेळी होत असताना समाप्त. विकेट नंबर 2 सुरेश सर बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर. ते मात्र 4थ्या क्रमांकावरती 2 गडी बाद झाल्यानंतर संजय माळी. पाहूया संजय सर कशा प्रकारे कामगिरी करतात. जर पाहायला गेलं तर संजयचा हा बॉल चांगला होता. डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. सर म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचा आहे. मात्र त्यासोबत एक्झिक्युशन देखील लाजवाब होता. मात्र फिल्डर होतं डीप मध्ये, इतका स्ट्रॉंग टॉप आणि बॉटम हँड नसेल, त्याला अनुषंगून जी मात्र डिस्टन्स मिळालं नाही आणि फलंदाज बाद झाले. यावेळेस चेंडू आडव्या पट्टाने पण सगळ्यां मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट मध्ये फिल्डिंग लाजवाब सिंगल झाली. कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल. मैदानावरती सहज रीतीने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा, 8 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे. संजय यांच्या माध्यमातून ते सर्राट गोलंदाजी, क्विकर वनचा वापर त्यांच्या माध्यमातून केला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाले. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह मारायचा प्रयत्न डीप मध्ये. मिड विकेटचे फिल्डर डाऊन द बॉल आले विजय, आणि विजयाची हमी देत असताना आपण पाहू शकतो कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतील बाद. हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं, अगदी मैदानावरती तशाच प्रकारे फलंदाजांची खेळी होत असताना समाप्त. बॅटर संजय माळी बॅक टू दी पवेलियन.
धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ 1 झाली आहे. फलंदाजांची केळी होत असताना समाप्त. या मोमेंटला तुम्हाला ट्रिगर करायचं आहे. आता तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या गिअरवरती बॅटिंग करत होते, आता मिडल ओव्हर्स आहेत आणि मिडल ओव्हर्समध्ये तिसऱ्या चौथ्या गिअरवरती तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. मात्र मैदानावरती फलंदाजांची खेळी समाप्त होती आहे. बॅटर मैदानावरती 5व्या क्रमांकावरती विलासजी कायकर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती कटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गली रिजन मधून पॉइंट मध्ये जोपर्यंत फिल्डर येतील, चेंडूची फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. बघा, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नाही से कुछ तो सही. डॉट बॉल पेक्षा एक धाव नेहमीच श्रेष्ठ असते. मैदानावरती तेच घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि सिंगल कंप्लीट झाली. एका धावेच्या साथीने धाव फलकावर. धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ शेवटचा बॉल आहे आणि संजय यांच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हॅज बीन सीन बाय द बॉलर इन द सेकंड ओव्हर. मैदानावरती वन्स अगेन कॅच कंप्लीट झाली. या मॅच मध्ये तिसरी कॅच कंप्लीट करत असताना फलंदाज इथे होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. फलंदाज संजय, फलंदाज सुभाष गायकर. बॅक टू द पवेलियन. भाई अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल यार प्रेडिक्शन फेल आहे. धावा बनवल्या गेल्या. काय झालंय यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून मैदानावरती वन्स अगेन कमबॅक देखील होईल. मात्र त्यासाठी हे 2 षटकं फार महत्वाचं आहेत. या 2 षटकांमध्ये मानवली संघाला सांगावे लागेल की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेल मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, पुन्हा उडेल मी. अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मैदानावरती फटका सुंदर पाहायला मिळतो. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. मैदानावरती लॉंग ऑन मध्ये झालेली मिस्टेक आणि त्यावरती क्रिकेट मधलं समीकरण अप्लाय झालं की चुकीला माफी नाहीये. वन्स अगेन एक धाव झाली कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या टीमच्या टोटल मध्ये. जिथे 1 होती तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 11 पाहायला मिळते. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा, ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला, दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला. वन्स अगेन सिंगल झाली 8 आणि एका धावेच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला 12 पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये निलेश, जर्सी क्रमांक 7, ग्रेटेस्ट कॅप्टन ऑफ ऑल टाइम, MS धोनी यांचं जर्सी क्रमांक आणि तो परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. वन्स अगेन डॉट बॉल. कमबॅक करावा लागेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नाही से कुछ तो सही. मैदानावरती इथे सिंगल कंप्लीट करावा लागेल डॉट बॉल पेक्षा. मैदानावरती फटका सुंदर आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट आपल्याला पाहायला मिळाली. ही बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल. वॉट अ टेक. सुंदर असं आपण पाहू शकतो. मैदानावरती कलेक्शन पाहायला मिळतोय. वयाच्या 40 नंतर देखील आपण पाहू शकतो अशा प्रकारचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे सरांनी उल्लेख केला की काही खेळाडू अगदी फिट असतात की वयाची 40 नंतर देखील आपल्याला पाहायला मिळतात की रेग्युलर क्रिकेट खेळणाऱ्यांना देखील अगदी परास्त करतील अशी फिटनेस त्यांची असते. मैदानावरती वन्स अगेन आपण पाहू शकतो ऑन साइडला टॅप केलाय. स्क्वेलिकच्या दिशेला आपण पाहू शकतो. आय थिंक बॅट फिरली असेल. लॉंग ऑनच्या दिशेला ट्रॅप करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेला गेला. जिथे मैदानावरती 1 धाव कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज वन्स अगेन तयार. निलेश आपल्याला पाहायला मिळतात. ओ द विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर सफल होऊन ऑन साइडला मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग क्लिअर करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. गोलंदाज तयार. वन्स अगेन निलेश.
यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात फटका, सो मात्र ऑन साइडला मारला गेला होता आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 17. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्ती झाल्यानंतर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात 17 धावा 17. मैदानावरती फटका सुंदर आहे मिड विकेटच्या दिशेला. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट होतील. बघा सिंगल डबल वरती प्राधान्य दिलं जात आहे. मैदानावरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पहिल्या बॉल वरती ऍड झाल्या आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळतील. 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये विजय आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू पायावरती आदळला आणि त्यानंतर घेतलेली सिंगल टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील बघता बघता 20 या आकड्यावरती. यावेळेस फलंदाज झालेत बाद नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. अजून एक विकेटचं पतन झालंय. फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकतो. अजून एक विकेटचं पतन झालंय. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती मात्र कुठले फलंदाज बाद झालेत. त्यावेळेस चेंडू पडल्यानंतर फिरला थोडासा. टॉटबॉलची होत असताना समाप्ती. मैदानावरती विजय यांच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. टॉटबॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल जरूर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. टॉटबॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 4थं समाप्त. 4 षटकांचा बाजू विकेट समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळेल. 21 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. वाडेकर 40+ या संघासाठी, मानवली 40+ या संघाच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पाहू शकतो 20 धावा धावफलकावरती 21 धावांचं लक्ष्य. 21चं टार्गेट चेस केलं जाईल की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय एक कम्प्युटराइज कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. नॉलेजचा भंडार, क्रिकेटचं भरघोस नॉलेज असणारे समालोचक अर्थातच विनोदजी पाटील सरांचा आवाज आपण खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. जिथे वाडेकर 40+ संघाला 21 धावांचं लक्ष्य. उर्वरित चेंडू असतील जे मात्र 24.
थँक्यू व्हेरी मच प्रसन्न. 2 दिवस आपण प्रथमला ऐकलं, आज प्रसन्न आलाय आणि हे ट्विन्स ब्रदर्स खूप जबरदस्त कॉमेडी करतात. आज प्रसन्नाने इम्प्रेस केले, चांगली कॉमेडी करतोय. वळूया मैदानाकडे. टार्गेट छोटंसं टार्गेट आहे. वाडेगर 40+ टीम समोर, मानिवली 40+ने ठेवलेलं आहे. पण बघूया कुठलंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. कुठलंही टार्गेट क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी कधी देत नसतं. आताच किंग ट्रॉफीमध्ये आपण मॅच बघितली आडिवली आणि वाडेगरमध्ये, जिथे 34 धावा 33 धावा करू दिल्या नाही वाडेगरने आडिवलीला 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि याच 40+ यंदा आम्ही विक्रम होताना बघितलं नावळेच्या मैदानावरती. वाकणने फडकेवाडाला 18 बॉलमध्ये 10 नाही करून दिल्या. आणि मी बघितला असा एक आणखीन एक सामना मी नेहमी सांगतो, खारघरच्या मैदानावरती 12 बॉलमध्ये 4 नव्हत्या झाल्या रॉयल कोलंबोली संघाला. असे अनेक रेकॉर्ड्स आहेत. एक संघ 5 वरती ऑल आउट झालेला आहे, एक संघ 7 वरती, एक संघ 6 वरती ऑल आउट देखील झालेला आहे. पण या संघांची नावं आम्हाला सांगता येणार नाही, कुठे त्यांच्या भावना दुखावल्या जातील. ओळ्या मॅचकडे 21चं टार्गेट आहे. बघूया इथून 21चं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल. मैदानावरती गणेश आणि दुसऱ्या बाजूला आपण बघताय ते बॅटर संजय आहेत. तर वाडेगर वर्सेस मानिवली. विजय इथे आमच्या समोर आहेत. एक काळ आम्ही एकत्र बघितला होता. वाडेगर पहिल्यांदा मला वाटतं बाईक वाडेगरमध्ये जेव्हा झाली होती, प्रचंड गर्दी होती आणि सगळ्यांचंच लक्ष वाडेगरने वेधून घेतलं होतं. आणि वाडेगरची टीम म्हणजे पहिले विजय पाडली, विजय भोईर, दत्ता. आम्हाला दत्ता दिसत नाही, दत्ता खेळतात की नाही माहिती नाही, पण डाव्या हाताचे जबरदस्त बॅटर होते दत्ता. भरपूर खेळाडू वाडेगरने टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. एकापेक्षा एक रती मारुती इथून घडलेले आहेत. ओ एज आहे, शॉर्ट लेगला बॉल येतोय. एक धाव सहजतेने पूर्ण करतायत. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत सुरेश. मानिवली म्हटले की बाऊशी आठवण येईल, संजय शेलार यांची आठवण येईल आणि स्वर्गीय कमलाकर शेलार चषक आपण मानिवलीच्या मैदानावरती दरवर्षी बघतो. आणि भाऊसचा जबरदस्त सपोर्ट असतो संपूर्ण गावाला, संपूर्ण टीमला. हा चेंडू यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट करतायत. जाईल चेंडू सीमा पार. पहिला चौकार वाडेगर साठी. गर्दी 5 षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावरती 21 धावांचं एक छोटस लक्ष आहे. पण त्याचं संरक्षण करण्यासाठी मानिवलीला काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने, हा देखील चाललाय हळू 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 सीमा रेषेच्या दिशेने आणि फायनली सीमा रेषा ओलांडली. सलग दुसरा चौकार. आणि पुणे टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर यायचंय. द्वितीय सत्र सुरू झालंय. मॅच ही लवकर संपू शकते, त्यामुळे टॉस साठी या. चिकनगर आणि सापाड प्लीज वेळेवरती या, वेळेचं भान ठेवा. आपण कल्याण डोंबिवलीमध्ये आहे आणि कल्याण डोंबिवलीचा आदर्श संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व घेत असतो. वेळेच्या बाबतीत, नियमांच्या बाबतीत, शिस्तीच्या बाबतीत, पारदर्शकतेच्या बाबतीत. त्यामुळे प्लीज चिकनगर आणि सापाड आपण दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. धावा फलकावरती आपण बघताय 9 धावा. तर दिनेश आमच्या सोबत जोडले गेले आणि दिनेश थोडेसे नक्कीच निराश असतील, पण पुढच्या मॅच मध्ये दिनेश चांगली बॅटिंग करतील आपण अपेक्षा करूया. ओ आत आणलंय, ऑफ ब्रेक होता. चांगला चेंडू. 21चं टार्गेट आणि धावा 9 आहेत. 12ची अजूनही गर्दी विजयासाठी. बॉलिंग मार्क सुरेश. 2 चेंडू डॉट फेकलेत, 2 चौकारानंतर. हा देखील कॉट बिहाइंड.
इथे मात्र चांगलं कमबॅक, सलग 2 चौकार, त्यानंतर 2 डॉट आणि अखेरच्या बॉलवरती फलंदाज बाद. विजय भोईर यांची बॅटिंग रेग्युलर मध्ये आम्ही बघितलेली आहे. एक जबरदस्त मॅच फिनिशर म्हणून त्यांची ओळख होती. एक लढवय्या होते, एक झुंजार होते. आजही 40+ मध्ये खेळताना तसा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो. पण दुसऱ्या बाजूला गणेश पाटील हे देखील तितकेच जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे आहेत धावा 12 आणि रघुनाथ दादा या ठिकाणी बॉलिंग मार्कवर येत आहेत. रघुनाथ गायकरा चेंडू यावेळेस पंच केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, एकच धाव येईल. फारसा दबाव नाहीये, फार जास्त धावा करायच्या नाहीये, त्यामुळे सिंगल डबल जरी आल्या तरी मॅच सहजतेने जिंकता येईल वाडीगरला. पण ते प्रयत्न करतील. एखादा खराब चेंडू आला तर मोठा फटका खेळण्यासाठी अजिबात तिथे विचार करणार नाही. हा चेंडू लेग स्टंप वरती होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, तिथे मिसफील्ड झाली आहे. भाऊ होते आणि भाऊ गतवर्षीचे बेस्ट बॅट्समन होते जे कॅप्टनच्या भूमिकेत. हे टी शर्ट तुम्ही बघता, व्हाईट बॉलचा इशारा आणि 1+1 एकूण 2 धावा मिळतील. आणि हे टी शर्ट जे तुम्ही बघतायत 40+चे जे व्हाईट आणि व्हाईट रंगाचे आहेत, कॉलर त्यांची ऑरेंज आहे. ज्यांना ज्यांना आपण बघितलं ही टी शर्ट घालताना त्यांनी गतवर्षी चांगला परफॉर्मन्स दिला आहे बॅटिंग बॉलिंग मध्ये. आता दरवर्षी वार्षिक संमेलन होतं, अध्यक्ष अर्जुनभाई पाटील हे संमेलन आयोजित करतात आणि इथे प्रत्येक टीमचा एक बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन काढला जातो. असे खूप चांगलं संमेलन असतं. आणि 16 बॉलचा टॉस आपण करणार आहोत. थँक्यू राजेंद्रजी. आशीर्वाद सरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. विनंती असेल एकीकडे कॅप्टन, दुसरी चिकनगर संघाचे कॅप्टन जॉईन झालेत, त्यांचं करूया दोघांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला. सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या फेरीतीला 3रा सामना आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. कॉल असेल या संघाचा, छापा असा आणि पडलाय काटा. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय चिकनगर संघाने. आता थोडंसं आपण बोलूया. टॉस जिंकलाय सकाळच्या सत्रामध्ये, अभिनंदन. टॉस जिंकलाय, डिसिजन. टॉस जिंकला ठीक आहे, पण आता कसं प्लेअरला विचारावं लागेल थोडंसं, डायरेक्ट निर्णय नाही घेऊ शकत. अच्छा, डिसिजन पेंडिंग असेल. या स्पर्धेविषयी आम्हाला तुमच्या मतीने 2 शब्द ऐकायला बरं वाटेल. खूप चांगली स्पर्धा, निशुल्क आपण पाहू शकतो. कुठल्याही प्रकारची फी आकारली गेली नाहीये, मात्र प्राइज खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी आपले 2 शब्द. स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि खेळायला पण आम्हाला आता मजा येणार आहे थोडीशी, कारण जे आपले मेन प्लेअर आहेत ते प्लेअर संघामध्ये नाही आहेत, त्यामुळे आम्हाला काहीतरी करून दाखवावं अशी आमची इच्छा आहे माझ्या प्लेअरकडून सर्वांना. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण सापडा संघ कॅप्टनकडे येणार. सरला टॉस जिंकला असता, तुमचा डिसिजन काय असतं? फिल्डिंग करायचा तुम्ही निर्णय घेतला असता, मात्र समोरचा संघ आपण पाहू शकतो त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. आपण या स्पर्धेच्या दिशेला विषयी आपले 2 शब्द आम्हाला ऐकायला फार बरं वाटेल. मैदान चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल इथे. थँक्यू सो मच. मॅचसाठी शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय चिकनगर संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे ते म्हणजेच सापाड संघाला. थँक्यू सो मच.
तर धावसंख्या 17 झाली आहे आणि आता 4 धावांची करते 12 बॉलमध्ये. असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 2 चौकार आले की मॅच लवकर फिनिश होईल, पण हा सामना थोडासा लांबच चालला आहे. मानिवलीने चांगली बॉलिंग केली बघा. रघुनाथ गायकर यांनी 8च धावा दिल्या आणि आणखीन कुठे 10-15 धावा असत्या तर त्यांनी थोडीशी फाईट आणखीन दिली असती, पण रघुनाथ गायकर यांचं हे षटक अत्यंत चांगलं राहिलं. केवळ 8 धावा आल्या आणि आता इथून विजयासाठी हव्यात 3 धावा 11 बॉलमध्ये. भाऊ गायकर जे कॅप्टनच्या भूमिकेत आहेत, भाऊ वय वर्ष 55, पण आजही भाऊ क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावरती नित्य नियमाने उतरतात. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डर आहे तिथे, तिथे करा फिल्डिंग, हा विनिंग शॉट. भाऊ देखील निराश आहेत. अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे. मैदानावरती आपण बघतायत जय जलेश्वर वाडेकर 40+ टीमने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्यांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि यानंतर वळूया आपण चिकनगर 40+ आणि सापाड 40+ मध्ये मॅच. टॉस जिंकले चिकनगर संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केले सापाडला बॅटिंगसाठी. पण वळूया आपण या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि मॅन ऑफ द मॅच आम्हाला दिनेश जाधव सांगतील मॅन ऑफ द मॅच कोण आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे बॉलर्सला आपण इथे महत्त्व देणार आहोत. संजय कापसे मॅन ऑफ द मॅच. 3 धावा दिल्या 1 ओव्हरमध्ये, 3 विकेट प्राप्त केले. बॅटिंग करताना केल्यात एकूण धावा 8. तर यायचे संजय कापसे मॅन ऑफ द मॅच. शेक हँड करत असताना आपण बघतायत